2 टप्पे पार करायच्यात मग आम्ही चॅम्पियन नक्कीच ठरू. येस, निश्चितपणे खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला इथून पुढे. वेळ आपल्याकडे कमी आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच होऊया, जिकडे आवाज ऐकूया महाराष्ट्रातील एक गोड आवाज संदीपजी जगे सरांकडे. थँक्यू. धन्यवाद हर्षदजी मुंडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला सामना आज झाला. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशीचा थरार संपूर्णपणे अनुभवण्यासाठी सज्ज झालेल्या रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीसोबत जोडलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि जेव्हा सागरचा पहिला फटका आपण पाहिला, अशा फटक्यांच्या प्रेमात वारंवार पडावं असा आपल्याला प्रश्न सुद्धा आला असेल. कारण ज्या प्रकारची गोलंदाजीची सुरुवात आज मैदानामध्ये सनील वरणकरने केलेली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला आयुषी आरोही 11 संघाने आणि निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार आहोत. निखिलजी वरणकर आणि ज्ञानेश्वर तिटे यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने घेतल्यानंतर सलामीची जोडी श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. योगेशजी माचुंद्रे यांना सुद्धा आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. नेल बिटिंग थरार ज्याला म्हणतो तो आपल्याला कालच्या दिवसभरात पाहायला मिळाला होता. काय सामने झाले होते, आकर्षक, रोमहर्षक आणि किंबहुना क्रिकेटमध्ये डोळ्याचं पारणे फेडणारी अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली होती. सामना कधी इकडे कधी तिकडे आणि कधी कोणाकडे याबाबतची प्रश्नोत्तरे प्रत्येकाच्या मनामध्ये होती. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत आपण मैदानावरती आलो. काल ज्या फलंदाजाकडून अनिल वाडकर ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती, 17 चेंडूमध्ये 34 धावा आपल्या संघासाठी जोडल्या होत्या आणि ज्याच्यामुळे एक आश्वासदायक धावसंख्या शिवाज्ञा 11 संघाला उभारता आली होती, तोच अनिल वाडकर आज मैदानामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की प्रत्येक दिवस नवीन असतो, स्पर्धक नवीन असतो, स्पर्धेमधला अनुभव नवीन असतो आणि मग या नव्या नव्या वाटणाऱ्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला हव्याशा असतात. पण त्याला कशा पद्धतीने सामोरं जावं हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा ना. सनील वरणकरचं कौतुक करावं लागेल की आज सनील वरणकरने आउट ऑफ द ऑफ स्टंप ही लाईन पकडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि टप्पा घेतल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू उसळला होता, धन्यवाद द्यावे लागतील खेळपट्टी तयार करणाऱ्यांना. कारण ज्यांनी तेजस्वी नरे यांच्या सोबत जेव्हा मी काल बोलत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की रोशन पैर आणि दत्ता महागावकर यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. कारण बघा आजचा स्पर्धेचा 7वा दिवस आहे आणि अशा वेळेला सुद्धा खेळपट्टीवरचा बाउन्स बघितल्यानंतर तिथे जसप्रीत बुमराह सुद्धा खुश झाला असता. इतकी अप्रतिम खेळपट्टी या दोघांनी बनवलेली आहे. व्हॉट अ शॉट, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, वेलकम फॉर अनिल. निलेशजी पडवळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 3रं आपण मित्रांनो पाहताय आणि या 3ऱ्या पर्वामधील हा 2रा सामना आहे. क्वार्टर फायनलचे सामने आज आपण मैदानामध्ये पाहतोय आणि या स्पर्धेतली रंगतता आणखीन मोठ्या प्रमाणावरती वाढत जावी अशा वेळेला आकर्षक खेळाची अपेक्षा नक्की केली जाणार. अनिल वाडकरने ज्या प्रकारे फटका खेळला होता तो अतिशय देखणा आणि प्रभावी फटका होता. यावेळेला फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय उत्तम क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानामध्ये होतोय. ही जद्दोजहद मैदानावरती करावी लागतं. 100% कमिटमेंट तुम्हाला मैदानावरती द्यावे लागतं. सनील वरणकरचा शेवटचा चेंडू ज्या पद्धतीने अनिलने स्वतःसाठी जागा बनवली, ऑफस्टमच्या बाहेर गेला, तो मिडॉनच्या डोक्यावरून खेळला, वाईड एज डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाला बरंच अंतर चेस करावं लागलं, पण त्यानंतर त्याने जे अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय ना ते आपण पाहतोय. मैदानामध्ये एक धाव ही वाचवणं किती महत्वाची आहे ना, मोलाची आहे, त्याचं उत्तम उदाहरण त्याने पेश केलं आणि त्याच्यामुळे पहिल्या षटकामध्ये 9 धावा श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती लागले, ज्याच्यामध्ये अनिल वाडकर खेळतोय, 4 चेंडूंचा सामना केलाय, 6 धावांवर खेळतोय. सागर बोबण
जो अर्थातच गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय रोहा तालुक्याला प्रतिनिधित्व करतोय. मग टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, या दोन्ही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये अप्रतिम खेळी त्याने अनेक वेळा सजवलेल्या आहेत. गेले 15 वर्षांपेक्षा अधिक अनुभव त्याच्याकडे आहे आणि या खेळीमध्ये सागरने अनेक वेळेला रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आणि म्हणूनच म्हणतात ना की रोहा तालुक्याच्या क्रिकेट फॉर्मॅटमधला जो काही एक ट्रान्झिशन पिरियड सुरू झाला ना, त्याच्यामध्ये सागर सारख्या खेळाडूंचा एक मोठा वाटा आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आयुषी आरोहीन 11 संघाकडून सुमित. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि आजच्या या दुसऱ्या षटकामध्ये या सुमितकडून सुद्धा तीच अपेक्षा असेल की मैदानामध्ये ही जोडी फोडण्याची, ज्याला आपण क्रिकेटमध्ये एक म्हणतो ना की वायफल ब्रेक थ्रू देण्याचा. आणि हा ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न नक्की असणार, कारण जर दोन्ही सलामीवर मैदानावरती राहिले, त्यांनी दबाव निर्माण केला, त्यांनी धावा बनवल्या, तर त्या प्रतिस्पर्धी संघाला अधिक टेन्शनमध्ये आणणार आहेत. आणि मग जर ते टेन्शन निर्माण करायचं नसेल तर ती जोडी फोडणारी अशा प्रकारची गोलंदाजी सुद्धा आणावी लागेल. आणि ते शिवधनुष्य सुमितने या वेळेला मैदानामध्ये हाती घेतलंय जरूर, पण ते आता पेलावं सुद्धा लागेल. वायडेस्ट डीप मिडविकेटला क्षेत्रव्यूह आपण पाहतोय ना की ज्याला मी म्हणेन ना कंप्लीट एक स्ट्रॅटेजी पूर्ण खेळ मैदानामध्ये सुरू आहे. रणनीती केवळ कागदावरती नसावी, ती मैदानामध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करावी लागतं. कारण तुम्ही एक क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटला लावलाय किंवा त्यावेळेला एक वायडेस्ट लॉंग ऑनला लावलेला आहे, अशा वेळेला एक शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आणला. आणि आता बघा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सागर बोबडसाठी फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगला तैनात केला गेला. त्याच्या मागची जी स्ट्रॅटेजी असताना तुम्ही गोलंदाजी सुद्धा तशी करणं गरजेचं असतं. आता मात्र रिव्हर्स खेळलाय सागरने. क्षेत्ररक्षक तुम्ही लेग साईडला लावले तर मी ऑफ साईडला मारेन, पण चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करण्यापूर्वी थोडा गतीमध्ये बदल करून बघूया, असं कदाचित सुमितला प्रश्न मनामध्ये होता. आणि तो बदल गतीमध्ये केल्यामुळे थोडासा हा फटका सीमारेषेच्या बाहेर होऊ शकला नाही. टायमिंग प्रॉपर होत नाहीये सागरचं, पण कौतुक करेन सागरच्या या फटक्याचं सुद्धा. बघा त्याला म्हणतात ना की सेन्सिबिलिटी ऑफ द क्रिकेट, की तुम्हाला मैदानामध्ये थोडा तो शहाणपणा दाखवावा लागतो. आणि तो कसा दाखवावा मैदानामध्ये, की जर प्रतिस्पर्धी संघ जर एक चाल चालत असेल तर तुम्हाला सुद्धा कोणी रोखलंय त्या चालींना प्रत्युत्तर देण्यासाठी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पण आता हा थोडा फटका अंगलट येणार बघा ना. या वेळेला बरोबर साधारण लेग स्टंपला चाटून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा घेतल्यानंतर ज्या वेगाने हा चेंडू गेला त्याने पाहिलं होतं की जर टप्पा पडला, टप्पा मिळाला आपल्याला व्यवस्थेमध्ये, तर आपण तो चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचू शकतो. फलंदाजाला रीड करावं लागतं गोलंदाजाला, आणि गोलंदाजी ही एक कष्टाची कला आहे. मी नेहमी म्हणतो की टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्याही ऑप्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आधी काय निवडलं जातं, 4 गोलंदाज निवडले जातात. ज्याप्रमाणे लग्न फिक्स झाल्यानंतर पहिला कॉल कोणाला लावला जातो, भटजींना कॉल लावला जातो. तसं याही वेळेला मैदानामध्ये ज्या मैदानाच्या अलीकडे ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत ना, की ऑप्शन सुरू झालं की त्याच्या आधी ठरलेलं असतं की आपल्या टीममध्ये पहिले 4 बॉलर आणा, मग बाकीचं नंतर विचार करू. आणि हा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे ना, की आता पहिल्या षटकामध्ये सलील आला, त्याने अतिशय सनीलने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी होणार नाही याची त्याने काळजी घेतली. विकेट मिळाली नाही, 10 धावाच खर्च केल्या, पण फलंदाजांवरती थोडा दबाव निर्माण करण्याची कामगिरी सुद्धा त्याने केली ना. आणि दुसऱ्या षटकामध्ये सुमित सुद्धा तेच करतोय की पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, मग चौथा चेंडू निर्धाव, 5व्या आणि 6व्या चेंडूवर एकेरी धाव. म्हणजे या षटकामध्ये त्याने केवळ 6 धावा खर्च केल्या, जिथे आता प्रोजेक्टेड स्कोर केवळ 47 दिसतोय, कारण धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा लागल्यात. सागर आणि अनिलला इतका वेळ शांत ठेवणं तसं फार वेळेला पाहायला मिळत नाही, पण हे क्रेडिट जे जात आहे ना ते दोन्ही गोलंदाजांना जाते. 12 चेंडू धाव फलकावरती झालेत आणि 15 धावा लागल्यात. म्हणजे आपण एक अंदाज बांधू शकतो की मैदानात ही जी गोलंदाजी आहे, जे ग्रुप ग्रामपंचायत वर्सेसचे कर्मचारी श्री निलेशजी पडवळ यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते. आमचे मित्र राजूभाई या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील. रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये क्रिकेट प्रेमी मित्रपरिवार यांच्या वतीने राजूभाई आपलं स्वागत निलेशजी पडवळ यांचे या ठिकाणी स्वागत करतायत. धन्यवाद निलेशजी, आपण या व्यासपीठावरती उपस्थित झाल्याबद्दल. मला असं वाटतं ना की 12 चेंडूमध्ये जेव्हा 15 धावा लागलेल्या आहेत तेव्हा गोलंदाजांना क्रेडिट द्यावा हा एक महत्त्वाचा भाग आहे. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा जेव्हा प्रथमेश ठाकूर आपले मित्र या ठिकाणी समालोचन करत होते, त्यांनी सुद्धा सांगितलं व्हॉट अ शॉट. या वेळेला मात्र
प्रथमेश, आज तुमचं नाव घेतल्यानंतर प्रथम षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ कोइन्सिडन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वाईडेश लॉंग ऑन सीमारेषेवरती येणारा हा पहिला षटकार. सनील गोलंदाजीला आला, पण आता मात्र मी थांबणार नाहीये. आता अजिबात मैदानामध्ये माझ्याकडे वेळ नाहीये आणि तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवल्या वाचून मला सुद्धा श्वास सुद्धा रोखून धरता येणार नाही असंच अनिल म्हणतोय. आणि याही वेळेला आपण पाहतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर बेधडक दुसरा षटकार. 12 चेंडूंमध्ये 15 धावा आल्यानंतर सहजगत्या मला असं वाटलं होतं की आज उपवासाचा दिवस आहे की काय दोन्ही फलंदाजांचा. पण मात्र अनिल या ठिकाणी मैदानामध्ये दाखवून देतोय की त्याचा माइंडसेट किती स्ट्रॉंग आहे. 12 चेंडू त्याने खेळून काढले की मैदानामध्ये थोड्या अंशी थोडं जाणून घेऊया सकाळच्या वातावरणामधला थोडा जो काही एक लाईट मूड आहे तो बाजूला सारूया आणि मग मैदानामध्ये रिदम मध्ये येऊया. आता तो रिदम मध्ये आलाय कारण 12 चेंडूंमध्ये 15 धावा आल्यानंतर पुढच्या 2 चेंडूंवरती 12 आल्यात आणि त्यात सनीलला तो आसमान दाखवतोय जिथे अनिल वाडकरने लास्ट मॅच मध्ये सुद्धा अफलातून खेळी साकारली होती. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हवेत यावेळेला जास्त उसळला नाही आणि त्याच वेळेला बॅटच्या पट्ट्यात येत नाही. कौतुक करावं लागेल सनीलचं, एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पण ही मॅच थोड्या अंशी का होईना मी म्हणतो ना की काटेकी टक्कर म्हणून तुम्ही लिहून ठेवा. कारण इथे प्रत्येक गोष्ट आहे ना, प्रत्येक चेंडूवरती एक कॅल्क्युलेटिव्ह अशा प्रकारचं माइंडसेट मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. माझा बॅटर म्हणून अनिल वाडकर कडून सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. 9 चेंडूंचा सामना केलाय, 20 धावांवरती तो खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला सनील वरणकर ज्याने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. स्लोवर वन, धीम्या गतीचा चेंडू आणि यस इट इज. या वेळेला गतीला फसलाय आणि फलंदाज बाद होऊन सीमारेषेच्या बाहेर येणार. मग तुम्ही त्या कंपनीत स्थिरावणार नाहीयेत. तुम्ही मार्केटिंगचे असाल आणि तुम्ही म्हणाल मला आयटीचं जमत नाही, तुम्ही त्या कंपनीत फार वेळ नोकरी करणार नाही. तुम्ही म्हणाल मी आयटी मधला आहे, मला अकाउंट मधलं जमत नाही, नाही जमणार. तुम्हाला पुढच्या दशकामध्ये ते ट्रान्झिशन बघावं लागेल. अलीकडच्या काळामध्ये हे ट्रान्झिशन खेळामधून आलेलं आहे आणि ते सनील वरणकरने मैदानात दाखवून दिलं. हीच गोष्ट फार महत्वाची आहे दोस्तांनो. नवीन फलंदाज अर्थातच राजू वाघमारे मैदानामध्ये गेलाय आणि राजूकडून तीच अपेक्षा असेल की त्याने चौकार षटकारांची आतिषबाजी करावी. कालचा एक इंटरव्ह्यू राजूचा फार छान पद्धतीने प्रथमेश गाजला होता. ज्या वेळेला त्याला मी एक छोटा प्रश्न विचारला की काय राजू तुला काय वाटलं या फलंदाजीच्या बाबत, तेव्हा तो म्हणाला की नाही मी काय फार विचार करत नाही, मी सरळ उपटी टाकण्याचं काम करतो, मला एवढंच येतं. आणि राजू म्हणतो की मी तशाच पद्धतीने, हा त्याचा एक वेगळा शब्द होता की झोडी टाकण्याचा. तो अशा पद्धतीने सुद्धा माइंडसेट घेऊन खेळाडू जात असतात. पण जेव्हा अनिल बाद झालाय ना तेव्हा थोड्या अंशी का होईना ती सिच्युएशन आहे ती बदलली की आता 1 गडी बाद 28 ही धावसंख्या धावफलकावरती. चांगला चेंडू या वेळेला जाणीवपूर्वक हा चेंडू पुढ्यात टाकला होता. कारण जर तुम्ही क्षेत्ररक्षण पाहिलं ना की एक मिड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, एक लॉंग ऑफला होता, पण त्यांना सर पाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण जाऊया अर्थातच ड्रिंक ब्रेककडे. 1 गडी बाद 29 धावा धावफलकावरती.
वरती रविवार असल्या कारणाने साधारण विचार केला होता की आपण 9ला उठू, पण अचानक 11 वाजलेले पाहिले घड्याळामध्ये. काही हरकत नाही आहे. ज्यांनी आपला मोबाईल ऑन केला आहे त्यांनी सुद्धा ते पाहत असतील आमच्या रोहा स्पोर्ट चॅनलवरती, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो आयुषी आरोही 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता सकाळच्या सत्रामध्ये आणि निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. आजचा पहिला सामना झाला वैष्णवी 11 कोलाड आणि स्ट्रॉम बॉईज हा सामना जिंकला होता. तो स्ट्रॉम बॉईज संघाने सामना सहजगत्या जिंकला होता. आता दुसरा सामना सुरू आहे. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 योगेशजी माचुंद्रे यांचा हा संघ आणि त्यांनी फलंदाजी मैदानामध्ये ते करतात. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती. आपण सनील वरणकर विषयी बोलत होतो, चॅलेंज या शब्दाविषयी आपण बोलत होतो आणि ती गोष्ट अशी होती की क्रिकेटमध्ये बघा तुम्ही 2 षटकार काढलेत की त्याच्यानंतरच्या पुढच्या 4 चेंडूंमध्ये काय करायचं आहे, त्याचं एक छान पद्धतीने डोकं कसं लावायचं हे सनीलकडून तुम्ही शिकू शकता. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावाचा जो कॉन्फिडन्स होता ना तो त्याने पुढच्या 4 चेंडूमध्ये दाखवला. आता सागरसाठी नवीन गोलंदाज अर्थातच सुमितने याही वेळेला आपण पाहतोय थोडा अंशी या वेळेला फुलर लेनचा चेंडू जरूर केला, पण तो चेंडू खाली राहील याची सुद्धा दक्षता घेतली. थोड्या अंशी का होईना अलीकडच्या काळामध्ये गोलंदाज आपल्या आर्मचा वापर करताना तो थोडा अंशी अँगल बदलण्याचा प्रयत्न करतात किंवा कधी स्लोअर वन करण्याचा प्रयत्न करतात. गतीमध्ये केलेले बदल अनेक वेळेला प्रभावी ठरलेले आपण पाहिलेले आहेत. म्हणजे ज्याला पूर्वी आपण म्हणायचो ना की पुराणामध्ये 3 गोष्टी आपण ऐकले, 3 अस्त्र ऐकले, ब्रह्मास्त्र ऐकलं, नारायण अस्त्र ऐकलं, अग्नी अस्त्र ऐकलं. या अस्त्रांचा वापर करावा लागतो ना गोलंदाजाला. राजू वाघमारे समोर आहे. 1 गडी बाद 30 ही धावसंख्या धावफलकावरती असताना राजूला स्लोअर वन अशा प्रकारच्या चेंडूसाठी अर्थात राजू तयार असणार नाही हे सुद्धा गोलंदाजाने अभ्यास केलेला आहे. सो मी मगाशी सुद्धा हेच म्हणालो की बघा प्रत्येक चेंडूवरती या दोन्ही संघांमध्ये ना एक वेगळी व्यूनीती पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून जेव्हा काही वेगळी गोष्ट पाहायला मिळाली की धावा फार होत नाही आहेत, पण धावा येऊ शकतात हे अनिलने दाखवलं मैदानामध्ये. त्याने 2 षटकार खेचले, थोड्या अंशी जो धावांना ब्रेक लागला होता तो ओलांडण्याचा प्रयत्न सुद्धा केला. द नेशन ऑफ स्पीड ब्रेकर असं आपण नेहमी आपल्या बाबत म्हणतो. सागर बोबड यावेळेला ठोकतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, त्याच्यावरती मोहर उमटलंय आणि सागरच्या बॅटमधून निघालेला हा पहिला दणदणीत षटकार. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एक वाक्य आमचे सर नेहमी मला म्हणायचे कि कैसा है संदीप, हर खूबसूरत चीज के साथ खतरा है, तो खतरा तो उठाना पडेगा. आणि सागर बोबड म्हणतोय की आता या वेळेला मैदानामध्ये ती खूबसूरत बल्लेबाजी आणावी लागेलच. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना की अकाउंटिंगमध्ये सुद्धा एक फार छान प्रिन्सिपल आहे की हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट, आणि ते घ्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही एफडी मध्ये पैसे गुंतवलेत तर तुम्हाला एक ठराविक इंटरेस्ट मिळणार आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेत तर तुम्हाला थोडं हायर इंटरेस्ट रेट मिळणार आहे. आणि स्टॉकमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे हाय रिस्क आहे पण हाय प्रॉफिट सुद्धा आहे. सागर बोबडला माहिती आहे की या कॅल्क्युलेशनमध्ये याप्रमाणे विचार करावा लागेल. एकाच ठिकाणी पैसे गुंतवणं चुकीचं असतं हे मात्र मी नक्की सांगेन ॲज अ बँकर. सो थोड्या अंशी विचार करा. क्रिप्टोवरती नंतर येऊ. देशाने बंदी घातले. 1 गडी बाद 39 धावसंख्या धावफलकावरती 39 ऑन बोर्ड. राजू अँड सागर. सुमित गोलंदाजी करतोय. राईट अम ओव्हर द विकेट. अपेक्षा असेल सुमित कडून सुद्धा जी सनीलने गोलंदाजी केली त्याच प्रकारे करावे. आणि आता मात्र फटका ठोकलाय सागरच्या बॅटमधून. हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट. सेकंड 6. त्याचं प्रत्युत्तर मला वाटतं आज मैदानामध्ये देतोय. अनिल बाद झाल्यानंतर त्याने सांगितलं ठीक आहे अनिल मी आहे मैदानामध्ये. आणि अशा प्रकारच्या इनिंग लेदर क्रिकेटमध्ये सागरच्या नावावर सेंचुरीज आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक हाफ सेंचुरीज त्याच्या नावावरती आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 22 धावा पार करायच्या होत्या तेव्हा याच सागर बोबड्डे त्या पूर्ण करून दाखवलेल्या आहेत. हे असे अनेक रेकॉर्ड मी तुम्हाला मित्रांनो मैदानात सांगू शकतो. आणि जेव्हा आज तो श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 संघाकडून फलंदाजीला आला सलामीवीर या नात्याने, तेव्हा त्याला माहिती आहे की आपली
जबाबदारी काय आहे. एक गडी बाद 45 ही धावसंख्या धावफलकावरती आले. जेव्हा 12 चेंडूत 15 धावा होत्या, पुढच्या 12 चेंडूत आलेल्या धावा बरंच काही सांगणार आहेत. क्रिकेट असाच अनिश्चिततेचा खेळ आहे ना, म्हणूनच नेहमी आपण म्हणतो क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि पंचांकडून सुद्धा इशारा आला आमच्यासाठी की हा वाईड असणार आहे. एकूण 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जाणार. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आणि धावसंख्या पोहोचले श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 संघाची, ती म्हणजे 47 पर्यंत. एक गडी बाद 47. कम बॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हणतात आणि ते या वेळेला सुमितला करावं लागेल, कारण 11 चेंडू टाकले, 24 धावा त्याने खर्च केल्यात. राजूसाठी मात्र तो जाणीवपूर्वक आपण पाहतोय की स्लोवनवर करण्याचा प्रयत्न करतोय आणि या पेसवरती बीट होतोय राजू. आणि म्हणूनच आपण पाहिलं की 24 चेंडूंचा खेळ संपलाय, 47 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये आपण दिनांक 23 डिसेंबरला सुरू झालेली ही स्पर्धा 29 डिसेंबर पर्यंत म्हणजे आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस. क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेली. या तिसऱ्या पर्वामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आपण पाहिल्या. या स्पर्धेसाठी अर्थातच अनेकांनी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. अनेक चांगले स्पॉन्सर या निमित्ताने, या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभले, त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तेजस नरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, सर्व मित्र परिवारने जी मेहनत घेतलेली आहे ती फार छान पद्धतीची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. यंदा एक मोठं शिवधनुष्य आपण सुद्धा पेललेलं आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे मैदान उपलब्ध करणं आणि मैदान त्यासाठी क्रिकेटसाठी किंवा स्पर्धेसाठी अनुकूल करणं हा सुद्धा एक वेगळं चॅलेंज होतं. पण या दृष्टिकोनातून या क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराने ती मेहनत केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्यावरती यावं लागेल. ऋतिक माळी गोलंदाजीला येतो. या गोलंदाजाकडून अनेक अपेक्षा असणार, कारण पहिल्या सामन्यात सुद्धा सामनावीराचं पारितोषिक घेतलंय. मला आठवते की पर्व पहिल्यामध्ये सुद्धा ऋतिकने अनेक चांगल्या इनिंग सुद्धा खेळल्या किंवा त्याच वेळेला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामने सुद्धा जिंकून दिले. तो ऋतिक मैदानामध्ये आहे आणि राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. आणि विशेषतः सागर बोबडच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करताना एक वेगळ्या प्लॅनने तो आलाय की बघायचा आहे. काल ज्याचा उल्लेख फार छान पद्धतीने करण्यात आला की तो एक नवीन ट्रॅप घेऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहिल्यानंतर मैदानामध्ये इथे एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे आणि कव्हर पॉईंट आहे, असे 4 क्षेत्ररक्षकांनी घेरलंय. म्हणजे 5वा यष्टीरक्षक, 5 क्षेत्ररक्षकांनी सागरची ऑफसाईड आहे ना ती कम्प्लिटली ब्लॉक केले. राऊंड विकेट गोलंदाजी करायची आणि राऊंड विकेट गोलंदाजी करून फलंदाजाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय. सागर बोबड अशासाठी किती तयार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पण ऋतिकचं मी कौतुक करेन, कारण चेंडूच्या टप्प्या आणि दिशावरती प्रचंड नियंत्रण आहे. हेच पाहतोय ना आपण. या वेळचा हा चेंडू फिंगर रोल्स केले आणि थोडा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला. लास्ट मोमेंटला तो लेग ब्रेक त्याने सरळ चेंडू सोडला. टप्पा घेतल्यानंतर राऊंड विकेट एक वेगळा अँगल क्रिएट होतो ना. तिसरा चेंडू ऋतिक माळी निर्धाव टाकतोय. म्हणजे ऋतिक किती आपण म्हणतो ना की 24 कॅरेटच्या सोन्याला आजही तीच किंमत आहे किंवा आजही तीच व्हॅल्यू आहे. हे जे आपण म्हणतो ना ती व्हॅल्यू क्रिएट केलेली आहे ऋतिक माळीने. सो इट्स ऑल अबाउट द गोल्ड परफॉर्मन्स. चौथा चेंडू यावेळेला मात्र पुढ्यात पडलाय. तो वाईड मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळतोय. सागर थांबणार नाहीये. त्याच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत षटकार. अर्थातच चाहते क्रिकेटचे सामने पाहतात गणेशजी बावकर आणि त्यांनी सांगितलं की सागर बोबड जेवढे षटकार लगावेल त्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला गणेशजी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ऋतिक माळीचा चौथा चेंडू थोडा पुढ्यात पडला आणि सागर म्हणतो की एव्हरीथिंग इज अ फेअर इन लव्ह, वॉर अँड क्रिकेट. या वेळेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. वेलकम फॉर अ सागर बोबड. क्रिकेट असो व आयुष्य, आपले सामर्थ्य आपण तेव्हाच दाखवतो ना जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो. पहिले 3 चेंडू निर्धाव केल्यानंतर ऋतिक माळीच्या चॅलेंजला या ठिकाणी स्वीकारलं गेलं आणि ते करावं लागेल. सागरला सुद्धा माहिती आहे 16 चेंडूंचा त्याने सामना केलाय, 33 धावांवरती खेळतोय. अजूनही 7 चेंडू येणं बाकी आहेत. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. शिवाज्ञा 11 संघाला
ज्या धावा मैदानावरती हव्यात ना त्या धावा आता येताना पाहायला मिळतात. म्हणजे दबाव निर्माण झाला होता जरूर, की असं वाटलं होतं की सागर बोबडच्या समोर थोडासा एखादा लेग ब्रेक चेंडू येतोय किंवा एखादा राऊंड विकेट वेगळ्या अँगलने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सागर बोबडने ऑफस्टमच्या बाहेर जी काही आहे ती कंप्लीट स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळाली होती की त्याला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला. पण कितीही जरी ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला तरी सागर बोबड हेच म्हणतोय की क्लास इज अ परमनंट, फॉर्म इज ऑलवेज टेम्पररी. या वेळेला ही खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ऊपर वाला देता है तो छप्पर फाड़ के देता है. गोलंदाजीला आलेत प्रशांत मडवी. याने जर विकेट काढली पहिल्या चेंडूवर तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि राजू तुमच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. जर तुम्ही यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलात तर तुमच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक तेजेश नरे यांच्याकडून असेल. पण तेजेश मला वाटतं तू ज्या टाळ्या मगाशी वाजवल्यास ना त्या सागर बोबडच्या चौकारासाठी वाजवल्यास, कारण असा बॅकफूटवरती जाऊन मस्तपैकी गॅपमधून तो चेंडू खेळायचा. 6 चेंडूतले 6 चौकार आठवले असतील तेजेश तुला. हा बरोबर आहे ना. सो दिस इज ऑल अबाउट ही मैत्री आहे क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराने जपलेली. आणि सगळ्यात महत्त्वाची ही भावना आहे, जेव्हा आपण आपल्या मित्रासाठी टाळ्या वाजवतो ना तेव्हा आपल्यातला खऱ्या अर्थानं ते एक प्रेमाचं नातं आणि किंबहुना गेली कित्येक वर्ष आपण एकमेकांच्या सोबत जे सहकार्याची भावना ठेवून जे मित्रत्व जपलेलं आहे ना ते पुन्हा एकदा भरभरून समोर येतं. पहिला चेंडू प्रशांतचा. राजू ठोकतोय जरूर परंतु चेंडू बराच काळ हवेत आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट सुद्धा मिळते. प्रशांत म्हणते की 500 रुपये रेडी ठेवा. लाईव्ह समालोचन आहे म्हणून एक वाक्य बोलत नाही, तो नंतर बोलतो. दोघांच्या मधलं सिमिलर एक वाक्य आहे. प्रशांतने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. 2 गडी बाद 62 धावा धावफलकावरती. आयुषी आरोही 11 संघ मात्र खुश असेल, कारण निखिलजी वरणकर आणि ज्ञानेश्वर थिटे यांना माहिती आहे की क्वार्टर फायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये आपल्या बॉलर्सने सुरुवात चांगली केली होती, पण त्यानंतर सागर बोबड मैदानामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, सागर विचार करत असेल ना की 17 मध्ये 37 झाल्यात, इथे म्हणजे साधारण 62 झाल्यात, 75 तरी झाल्या पाहिजे आणि मी स्ट्राईकला आलो पाहिजे. आय एम वाय टॉकिंग अबाउट 75, कारण सागरला सुद्धा मला वाटतं 13 धावा पाहिजे 50ला आणि त्याच वेळेला त्यांच्या संघाला सुद्धा 75ला 13 धावा पाहिजे, पण तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. थोडे अंशी चित्र बदलावं लागेल. सेरेना विलियम्स मला आठवते की तशा सेरेना विलियम्स नेहमी म्हणायची की द ओव्हर पॉवर ओव्हरटेक अँड ओव्हरकम द 3 O's आर व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ. आणि ते दाखवत तिने 20 पेक्षा अधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. आणि कुणी विचार केला होता ना, हेच मैदानामध्ये आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये खेळ जो आहे ना तो एक ॲजिलिटी आणि फिटनेसचा खेळ झालेला आहे. मग तुम्ही कोणताही खेळ घ्या, तो टेनिसचा खेळ असेल किंवा अलीकडच्या टेनिस क्रिकेटचा खेळ असेल, फुटबॉलचा खेळ असेल, बॅडमिंटनचा खेळ असेल, हा ॲजिलिटी आणि फिटनेस तुम्हाला मैदानामध्ये दाखवावं लागतं. प्रशांत मडवी ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू त्याने आखूड टप्प्याचा केला होता राजूला, पण दुसरा हा आउट ऑफ द ऑफ स्टंप केला. यावेळेला मात्र हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चांगला पिक केलाय. वाईडेस्ट लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर जाणार का? क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. विजय साकारायचा असेल तर त्या धावा होणं किती महत्वाचं आहे ते दाखवून सुद्धा देतोय. 3 चेंडूंचा त्याने सामना केलाय, 7 धावांवरती पोहोचलाय आणि संघ पोहोचतोय 69 वरती, जेव्हा अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग मधले दुसरा सामना किंवा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. शिवाज्ञा 11 विरुद्ध आयुषी आरोही 11. 69 धावा अजूनही धावफलकावरती आहेत, 2 चेंडू येणं बाकी असताना.
प्रशांतचा चेंडू या वेळेला जाणीवपूर्वक आपण पाहतोय ऑफ स्टंपला ब्लॉक करण्याचा प्रयत्न त्याने यशस्वी पद्धतीने केला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा छान रनिंग बिटवीन द विकेट विजय आणि सागरमध्ये पाहायला मिळते, कारण विजयला माहिती आहे की डेंजर एंडकडे जरी आपण धावत असलो तरी ती धाव पूर्ण झाली पाहिजे. रनिंग बिटवीन द विकेट फार महत्त्वाची असतं. सचिन तेंडुलकरच्या प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्रामध्ये तेंडुलकरांचं एक फार सुंदर वाक्य आहे. सचिन सर म्हणतात की त्याच्यामध्ये इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू रन बट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू टर्न, आणि त्या पद्धतीने या धावा पूर्ण केल्या गेल्या. आखूड टप्प्याचा चेंडू या वेळेला पुढे सरसावून फटका खेळला जरूर, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. 71 धावा धावफलकावरती लागतात. 6 षटकांचा खेळ संपलाय. 72 टू विन. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. 71 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी आयुषी आरोही 11 संघाला 72 धावांची आवश्यकता असेल. या स्पर्धेच्या नंतर साधारण आता 2025 येईल. 2024 चालू आहे. 2-3 दिवसामध्ये 2025 असेल. पण जयेश सर, जेव्हा साधारण 2034 चालू असेल ना, 10 वर्षानंतर, तेव्हा मला वाटतं ना विवेक बाईत आणि त्याचे सर्व सहकारी म्हणत असतील 10 वर्षापूर्वी 2024ला आम्ही एक मॅच पाहिली होती, ज्या जिथे सामना गेलेला होता तिथे विवेक बाईत सारखा फलंदाज मैदानामध्ये आला आणि त्याने ज्या प्रकारे 51 धावा चोपून काढल्या होत्या, घशातून सामना कशा पद्धतीने मिळवायचा, जिंकायचा ते त्याने दाखवलं. तीच इनिंग यश पाटीलची आपण काल मैदानामध्ये पाहिली. 6 विकेट गेल्यानंतर तो फलंदाजीला येतोय आणि जो मला वाटतं ना की कालचा दिवसच असा होता की 8व्या क्रमांकाच्या फलंदाजाने अशा पद्धतीचा भीम पराक्रम गाजवायचा, आणि तो भीम पराक्रम कुणी गाजवायचा, कशा पद्धतीने गाजवायचा, त्याचं उत्तम उदाहरण यशने दाखवलं. यश मैदानामध्ये आला आणि यश कशा पद्धतीने अधोरेखित करायचं त्याचं उत्तम उदाहरण त्याने दिलं. जगन्नाथची त्याला साथ लाभली आणि सामना त्याने सहजगत्या आपल्या खिशामध्ये टाकला. याला म्हणतात क्रिकेटमधला जिगरबाज खेळ. त्याच्यामुळे दिवस प्रत्येकाचे असतात. कुणी गाजवलेले असतात, कुणी गाजवत असतात, तर कुणी गाजवणार असतात. म्हणून रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आजचा दिवस कोणाचा हे ठरवणं थोड्या अंशी आपण त्याच्यावरती पॉज घेऊया. 6 षटकांचा खेळ संपलाय. 72 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण अर्थातच प्रथमेशजी ठाकूर यांना ऐकलं. गेली 7 दिवस अतिशय छान समालोचन करून त्याने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत आणि किंबहुना एक छानसं रिदम अलीकडच्या काळामध्ये आमचे सर्व नवीन समालोचक या ठिकाणी करत आहेत, ज्याच्यामध्ये हर्षदजी मुंडे द व्हॉइस ऑफ रोहा या ठिकाणी, आणि आम्हाला बरं वाटतं. जयेश भोसले आणि आमचं एक प्रामाणिक म्हणणं आहे, चंदू शेटे सर सुद्धा याच्याशी सहमत आहेत की आम्हाला फार कमी वेळेला बोलवावं अशीच आमची इच्छा असतं, कारण आम्हाला यायला सुद्धा मिळत नाही. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की 10 वर्षापूर्वी मी एक वाक्य म्हणालो होतो दहावीर चषकामध्ये की पुढच्या काळामध्ये रोह्यातून समालोचक तयार व्हावे. हर्षद आणि गुड्ड्याने ती कमी अर्थातच पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि अशाच पद्धतीने पुढे आणखीन चांगले समालोचक तयार व्हावे, आणखीन चांगले क्रिकेटर तर तयार झालेले आहेत. रोहा तालुक्याचा तो दिवस दूर नव्हे की मी एक गोष्ट अभिमानाने सांगतोय, 2024चं हे माझं वाक्य लिहून ठेवा किंवा रेकॉर्ड करून ठेवा. पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला ISPL मध्ये सुद्धा रोहा तालुक्यातला क्रिकेटपटू पाहायला मिळेल. हे रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराचं यश आहे, हे RTPLचं यश आहे, आणि या यशामध्ये आपण रोहा तालुक्यातील सर्व गावांचा सुद्धा सहभाग आहे. मी वळतोय पुन्हा एकदा या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राकडे, सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे, जिथे आमंत्रित करतो महाराष्ट्राचा अर्थातच एक बुलंद आवाज आणि गेले कित्येक वर्ष ज्यांना आपण रोह्यामध्ये ऐकताय ते अर्थातच जयेश भोसले सर अँड व्हॉइस ऑफ रोहा, अर्थातच आमचा मित्र हर्षदजी मुंडे.
संदीपजी जगेसर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उघवत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा रोहा तालुका प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आपण पाहत आहोत. तिसऱ्या पर्वातील सुपर 6 चे मॅचेस आपण पाहतोय, जिथे मैदानाच्या आतमध्ये रंगणारा हा 7व्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 अर्थात योगेजी माचुद्रे साहेब यांच्या मालकीचा संघ, तर आयुषी आरोही 11 निखिलजी वरणकर आणि ज्ञानेश्वरजी थिटे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला. आयुषी आरोही 11 या संघाच्या समोर 72 धावांचं लक्ष, 12च्या आस्किंग रेड नेटने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हर्षल मुंडे माझ्यासोबत आहे. काय म्हणशील एकंदरीत या मॅच मध्ये 12च्या आस्किंग रेड नेटने धावा गोळा करायच्या? हर्षल, इथे या रीतीचा खेळ जो काही पाहायला मिळेल का फायनल डे? कारण की आपण पाहतो फायनल डे ची उत्कंठा सगळ्यांनाच होती आणि महत्वपूर्ण मॅच ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जाता, 12च्या सरासरीने धावा बनवायच्या. सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नव्हत्या, आता झाल्या. तर इकडे मात्र आपण पाहिलं तर पलटवार सुद्धा होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण की आयुषी आरोही 11 संघ असा आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिला उच्चांक होता 86 धावांचा आणि तो पार करण्याचा पराक्रम याच टीमने या मैदानावरती करून दाखवला. आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये बाहुबली नावा प्रशांत मडवी त्यांच्या साथीला ऋतिक. पहिला बॉल, पहिला चेंडू स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक गोळीच्या वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. गोळीच्या वेगाने येणारा हा गोलीगत झापूक झुपूक चौकार. उत्तरार्धाची सुरुवात, एक परफेक्ट स्टार्ट इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, डॉमिनेट करणारी गोलंदाजी. फ्रंट फुटला खेचलं, दुसरा चेंडू बॅकफुट वरती डॉमिनेट केलं गोलंदाजाने. यस, कौतुकास्पद. ज्या वेळेला आपण पाहतो विजय या गोष्टीसाठी ओळखले जातात, पहिल्याच बॉलवरती चौकार आला, पुन्हा त्याच दिशेला बॉल टाकला आणि लगेच कमबॅक झाला. हे महत्वाचं आहे कारण की 72 धावा तेवढ्याशा जास्त आहेत आणि वेळ आली तर त्या धावा कमी पडतील. यावेळेला जागा बनवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा. चार येतोय हा सणसणीत चौकार. बघा पहिल्याच बॉलवरती इकडे मात्र चौकार येताना पाहायला मिळाला, दुसराच बॉल डॉट आपण पाहिला आणि एफर्ट्स बघा 100% एफर्ट तिकडे देताना पाहायला मिळाले. सागर बोबड टीमचे कॅप्टन शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला झुकवलं पण बॉल हाती आला नाही. हरकत नाहीये, 4 धावा येतात, टीमची धावसंख्या 8. परंतु प्रशांत सांगते झुकेगा नाही. काय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्या. सागर बोबड झुकला जरूर, परंतु इथे चांगल्या दर्जाची बॅटिंग गॅप मध्ये आणखी एक तिसरा आला या षटकातील. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय प्रतीक. येतोय हा एक प्रशांतच्या बॅटमधून आक्रमक आणखी एक चौकार. ज्या वेळेला बॅकफुटला आले, थोडे का होईना पण पाहतो चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळला आणि आज मात्र वेगळीच प्लॅनिंग केली. ड्रीम स्टार्ट, अगदी स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. आयुषी आरोही 11 टीमसाठी प्रशांत मडवी मैदानाच्या आतमध्ये. निडी गावचा बोलबाला आज या पटलावरती होताना पाहायला मिळतंय. प्रशांत मडवी का बॅटिंग देणे केली आहे. सॉलिड स्टार्ट संघाला मिळून दिले. फ्लाइंग पुन्हा एकदा टेस्ट क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये हे बलस्थान त्याचा इथे कामी आलेलं नाहीये. खेळाडू क्रमांक पहिला एक सहज साधा सोपा झेल पॉइंटला सुपूर्द करत असताना प्रशांत बाद.
वाहिनी आहे आणि या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला आपण आवर्जून विसरू नका. परंतु आज एक पर्वणी अशी देखील आहे की आपल्याला प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे. दोन तालुके एकामेकाच्या विरोधात. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. काय गोलंदाजी झाली आहे पहा ना. 3 चौकार आल्यानंतर त्याने कमबॅक केलं. विजयने बहारदार गोलंदाजी केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जी रणनीती आखली होती 12च्या रणनीतीने धाबा गोळा करायच्या होत्या ती रणनीती इथे पूर्ण झाली आहे. 12 तर आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक खेळाडू बाद. सजुनी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 30 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता बाकी आहे. 30 चेंडू इथे समोर असणारा 60 धावांचा पाठलाग करायचा आणि एकंदरीत आपण पाहिलं ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग अपेक्षित होती तीही झाली आहे, पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित होती तीही झाली आहे. म्हणजे दोघांचंही पार्ट जडा. मॅच अद्याप बॅलन्स आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सनील धुमाल मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. नागोठणे विभागातील एक दिग्गज खेळाडू प्रशांत मडवी बाहेर आले ना, तसंच नागोठणे विभागातील अजून एक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हे सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं कारण की नागोठणे विभागातील सर्वाधिक खेळाडू आयुष्य आरोग्य 11 टीममध्ये पाहायला मिळतील. त्यातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून आपण ऋतिक माई यांच्याकडे पाहतोय. यंग टॅलेंटेड आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ सातत्यानं झाला आणि आजही या मॅचमध्ये त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. 30 बॉल 60ची गरज. हार जीत हा लपंडाव आहे, परंतु जिंकणारा खेळाडू हा क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेट जिंकताय असंच म्हणावं लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये काही जिंकणार काही हरणार. गोलंदाज सज्ज होतोय. बॅकफुटला येत असताना ऑन साईडला खेळले. तो ज्या पद्धतीने आपण पाहिला बॅकफुटला वेट ट्रान्सफर केला आणि अगदी ऑन साईडला एक सिंगल प्राप्त केली आहे. एकदा मिळेल एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 13 वरती 1 सध्याची स्थिती आहे. सुरुवात आपण पाहतोय सिंगलने केली जाते. जिकडे साईराज नरे अतिवेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अचूकता त्याच्याकडे आहे, भेदकता त्याच्याकडे आहे आणि पहिला बॉल टाकला 1 धाव दिली आहे. पहिला चेंडू त्याच्या नावे. पुढचा बॉल इथे लॉंग ऑफला केला. लॉफ्टेड ऑफ ड्राय डीप मध्ये प्रोटेक्शन. धावा केवळ मिळेल ती एक. दोन्हीही चेंडूवरती सिंगल इथे आलेल्या पाहायला मिळाला. सिंगल अवेलेबल आहेत परंतु सिंगलने चालणार नाही. तुम्हाला महत्वाची धावा गोळा करायची आहेत. प्रेक्षक हो, नेक्स्ट मॅच तुम्हाला प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षणीय लढत ही मुरुड तालुका आणि रोहा तालुका या संघाच्या दरम्यान खेळवली जाईल. यावेळेला थेट गॅस्टनचा वेट, टो क्रशर, अनप्लेबल डिलिव्हरी. खेळाडू क्रमांक बाद होतोय दुसरा. संघाला मिळाल्या सफलता. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. आतमध्ये लेग स्टिकच्या बाहेर येणारा बॉल कळलंच नाहीये कधी कसा कुठून यष्ट्यांवरती आदळला. शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं ना तर तिकडे मात्र असं वाटलं होतं की मोठा फटका खेळला जाईल. त्याच वेळेला मात्र बॉल सोडण्याचा निर्णय घेतला आणि सरळ यष्ट्यांवरती ॲक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळेल. ऑफ स्टिकच्या पूर्ण बाहेर आले. पायात बॉल आला. अगदी 2 पायांच्या मधून बॉल यष्ट्यांवरती आदळला. अद्भुत गोलंदाजी. मी म्हटलं ना साईराजकडे ती ताकद आहे, त्याच्याकडे ती नजाकत आहे आणि त्याच वेळेला विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडू टाकले, 2 धावा तिकडे खर्च करताना पाहायला मिळाले. 2 सिंगल आपण पाहिलं. त्याच वेळेला तिसऱ्याच बॉलवरती लगेच कमबॅक विकेट मिळाली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल होताना पाहायला मिळतील. 27 चेंडू 58 धावांची अजूनही आवश्यकता. मी तर एवढंच म्हणेन की रिश्ता वही सोच नाही. 2 चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकले आणि तिसरा बॉल थेट यस्टरवरती टाकला जो एक स्नॉटर राहिला. खेळाडू झाला बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात पाहायला मिळालाय. तो क्रशर गोलंदाजी इथे केली जाते. एका टप्प्यावरती निरंतरपणे गोलंदाजी होतीये. सिंगल आली. सजून एक धावे. ते एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो अद्याप 15 वरती 2 सध्याची स्थिती आहे. म्हणजे सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 12 धावा लागल्या पहिल्या षटकामध्ये. तिकडे एक महत्त्वपूर्ण विकेट आपण पाहिली. प्रशांत मडवी बाद झाले होते शेवटच्या क्षणामध्ये आणि तदनंतर खेळला सावरला जाईल असं वाटलं होतं पण ऋतिकनं सुद्धा साथ सोडली आहे. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला देखील बॅटच्या स्टिकर जवळ लागला. एलिव्हेशन मिळालेलं नाही. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावा मिळतील इथे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. वेगाने 2 रन्स इथे कंप्लीट करण्यात आलाय. चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग दाखवला जरूर परंतु धावा आल्या तर 2. आपण पाहतो अतिवेगानं 2 धावा पूर्ण केला. सनील या फलंदाजाकडे जास्तीचं लक्ष या मॅचच्या माध्यमातून दिलं जाईल कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर सनीकडे बरीचशी ताकद आहे आणि तो निश्चित या मैदानावरती चांगलं क्रिकेट खेळू शकतो. त्याच विश्वासानं 3ऱ्या क्रमांकावरती त्याला आणण्यात आलं. ताकदीचा योग्य वापर आतापर्यंत त्यांनी केलेला आपण पाहिलंय. 25 ला 55.
यावेळेला एक्सा कव्हरला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, एअर स्ट्राइक, षटकार. फेकण्याच्या आधीच म्हटलं की ताकदीचा योग्य वापर करताना सातत्यानं सनील आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये ताकदभरा स्ट्रोक खेळला आणि एक मोठा षटकार आपल्याला निश्चितपणे बघायला मिळाला. बॅकफुटला गेले, 3 स्टंपवरती उभे राहिल्यानंतर चांगला स्ट्रोक खेळताना आपण पाहिलं. एसा ऍक्शन रिप्ले काय स्ट्रोक खेळला होता, उजव्या एसीच्या बाहेर ताकदीचा वापर करत असताना ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला, अगदी जसा आला ना तसा फेकून दिला. विविध अँगलने आपण पाहतो. रोहा स्पोर्ट्सचं या गोष्टीसाठी मी आवर्जून कौतुक करेन. प्रत्येक कॅमेरामॅनने बॉल फॉलोज चांगले केले. 23 ला 2 आहे सध्या परिस्थिती. विजयासाठी आवश्यकता राहील. अर्थातच आपण पाहतो येणारे 24 बॉल आणि 49 धावसंख्येची स्ट्रोक पाहायला मिळाला सनीलच्या बॅटमधून. दर्जेदार स्ट्रोक आला. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. आणि झुकावही लागणार आहे, नडावही लागणार आहे, कारण स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आहे. इथे प्रतिष्ठा प्रत्येकाची पणाला लागली आहे. 2 खेळाडूंची प्रतिष्ठा पणाला आहे. मैदानाच्या आतमध्ये राजू वाघमारे, सागर बोबड आहे. ते म्हणत असतील आम्हाला विकेट घ्यायचे आहेत, आम्हाला जिंकायचं आहे. साऱ्या गोष्टी इथे चर्चेच्या विषय राहिल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय 49 विजयासाठी अजूनही बनवायचे. 24 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 12.25 आस्किंग रन रेट राहिला. ज्या वेळेला सागर बॅटिंग करत होता टाळ्यांचा कडकडाट होत होता. जसा सनीलच्या बॅटमधून षटकार आला, स्मशान शांतता झाली आहे. क्रिकेट एक चांगल्या दर्जाचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 2 बलाढ्य संघ एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना पुढचा बॉल घेऊन दुसरे षटक, जिथे गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. 3ऱ्या षटकामध्ये 3रा गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात आला. नितेश या नावाने संपूर्ण भारताला वेळ लावलाय सध्याच्या घडीला. कारण नितेश हे नाव असं राहिलं ज्याची चर्चा मी सकाळच्या सत्रातील पहिल्या सत्रामध्ये केली होती, जिथे पहिल्या इनिंगमध्ये केली होती. नितेश कुमार रेड्डी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश. पहिला बॉल बॅकफुटला आले, शेवटच्या क्षणाला कट केला. रन्स मिळेल केवळ 1. सिग्धाव तिकडे मिळताना पाहायला मिळतं. महत्त्वाचा मॅच आहे आणि तिकडे मात्र आपण पाहिलं तर धावा येणं गरजेचं, धावा थांबवणं आवश्यक आहे. आणि जिकडे 24 बॉलमध्ये 49ची गरज होती, 1 धाव तिकडे स्कोरकार्डवरती जोडली जाते. बघा मी कौतुक करेल विशालचं या गोष्टीसाठी. त्यांना जाणलंय त्यांनी की ज्या वेळेला मैदानावरती खेळतात सनील धुमाळच्या बॅटमधून धावा येतात ना, मग जास्तीचं त्या खेळाडूला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. बचावकारक क्रिकेट खेळलं, 1 धाव आली, सनील स्ट्राईकला आले. पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर, यावेळेला सापळा आणखी एक खेळाडू. स्क्वेअर कटचा फटका खेळत असताना या इनिंग मध्ये दुसरा खेळाडू झालाय बाद. संघाला दिलाय हा 3रा धक्का. तो मैदानावरती दाखल झाला. ज्या वेळेला आयुषी आरोही 11 संघ अडचणीमध्ये सापडलाय ना, तिथून बाहेर काढण्याचं काम ज्या खेळाडूनं सातत्यानं केलंय त्या खेळाडूचं नाव अमित नाटी आहे. आणि आताही तीच स्थिती आहे, तीच संधी निर्माण झाली आहे. आयुषी आरोही 11 संघ अडचणीमध्ये सापडला. 22 बॉल 48 धावांची आवश्यकता आणि त्याच वेळेला अमित नाटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कशा दर्जाची खेळी होईल. दोन्ही आपण जर पाहिलं तर खेळाडू एकाच गावातले आहेत. एकीकडे गोलंदाज, एकीकडे फलंदाज. विरजोली गावाला बिलॉंग करतात आणि चांगलं क्रिकेट दोन्ही खेळाडूंनी आपल्या गावामर्यादित खेळलंय. पण आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. कित्येक वेळा एकमेकांसोबत खेळले, कित्येक वेळा एकमेकांना धूळ झारले, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय, कित्येक वेळा एकमेकांना आसमान दाखवलंय. आज पुन्हा नव्यानं एकमेकांच्या समोर लढताना पाहायला मिळतील. निमित्त आहे रोहा तालुका प्रीमियर लीग. 24 ला 3. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कमकुवत दुवे आणि ताकदवान दुव्यांचा अंदाज असतो ज्यावेळेला एका गावातील खेळाडू असतात.
अगदी आपण पाहिले ना तर धागे दोरे चांगल्या रीतीने ठाऊक असतात. एक आली संघाची धावसंख्या 25 बांधल्या, 3 खेळाडू बाद झालेत. अजूनही विजयासाठी जिथे आपण पाहिलं ना तर या 72चा पाठलाग करत असताना एक पार्टनरशिप चांगली बनते, परंतु येणारे 21 बॉल आणि विजयासाठी 47 ची गरज. महत्वाच्या त्या 25 धावा स्कोरकार्ड वरती आपण पाहतो. 3 फलंदाज बाद झालेत. महत्वपूर्ण गोलंदाज नितेश कमबॅक करताना पाहायला मिळतात. बॅकफुटला पुन्हा एकदा त्याच धाटणीची गोलंदाजी होती. वारंवार या इनिंग मध्ये आपण पाहिलं ना तर फलंदाजाला डॉमिनेट केलं, बॅकफुट वरती ढकललं, इन्व्हाइट केलं उजव्या स्टिकच्या बाहेर खेळण्यासाठी. प्रभावित केलं, कारण की ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर अटॅक केला जातो आणि सरळ रेषेमध्ये तोही वेगानं बॉल जातोय. 4 चेंडू फेकले गेले, 2 धावा खर्च केला, 1 विकेट मिळाली. चांगली बॉलिंग, यंग टॅलेंटेड खेळाडू नितेश मात्र प्रभावित करताना बघायला मिळतात. समोर बॅट्समन आपण जर पाहिलं तर यावेळेला बॉलर बॅक टू ड्राईव्ह होती, इथे डायरेक्ट हिट सुपर हिट होतो. ही डायरेक्ट हिट सुपर हिट आहे का? महत्वाची विकेट आहे या मॅचची. यदा कदाचित ही डायरेक्ट हिट जर का योग्यरित्या झाली असेल, खेळाडूच्या अडचणी वाढू लागल्या, संकट आहेत, अडचणी आहेत. 25ला 3 आहे, 25ला 4था आहे की नाही याची चर्चा इथे होतीये. महत्वाची विकेट राहू शकते या सामन्याची. ही बाब पथ्यावरती पडेल का? डायरेक्ट हिट इथे झालाय. अगदी ज्या रीतीने आपण पाहिलं ना तर चांगला स्ट्रोक इथे खेळला, परंतु त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नितेशने क्षेत्ररक्षण केलं. नॉन स्ट्रायकिंग वरती डायरेक्ट हिट झाला होता, परंतु इथे पहा ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवरती काही क्षणामध्ये येईल. हृदयाचे ठोके चुकवणारे हे निश्चितपणे क्षण असतील, कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर विकेट कोणाच्या? अमित नागटी हा महत्वाचा खेळाडू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय काय येईल ना या गोष्टीकडे सगळ्यांच्या लक्ष आहेत. आयुषी आरो 11 टीमचे समर्थकही वाट पाहतात हा निर्णय नक्की कसा येतोय, कारण की अमित डेंजर झोनकडे पळत होते आणि त्याच वेळेला डिरेक्ट हिट झाला. काय घडलं? वाट पाहिली जाईल या निर्णयाची. दूध का दूध, पानी का पानी, आगे की कहानी बताएंगे रोहा स्पोर्ट्स की जुबानी. मी सुरेंद्रजी भातेकरी किंवा रुपेशजी सावंत यांना विनंती करेन कृपया आपण यावं. आज एक बातमी मला सांगत असताना अत्यंत दुःख या गोष्टीचं होतं की आज 2 अंपायर ऑफिशियल म्हणून कामकाज करतात, 3रे अंपायर अवेलेबल नाही आहेत. आज सकाळीच एक दुःखद घटना घडली. शिवरामजी वैती यांचे मोठे बंधू, आज त्यांना देवआज्ञा झाली आणि म्हणून ते आज आपल्यामधून रोहा तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा सोडून त्यांना घरी जावं लागलं. घरचा प्रवास त्यांनी केलाय. आज त्यांच्या बंधूंना देवआज्ञा झाली आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करूयात. 25ला 3 क्लोज डिसिजन आहे, व्हेरी क्लोज डिसिजन आहे. डिसिजन पेंडिंग आहे, पंच येत आहेत आणि त्याचा डिसिजन योग्यरित्या देण्यात येईल. पहा ना, दोन्ही संघावरती कोणत्या संघावरती अन्याय होऊ नये. प्रत्येक स्पर्धा याच्यामध्ये पारदर्शकता यावी याच्यासाठी चर्चा करण्यात येते, याच्यासाठी निर्णय घेण्यात येतात. DRS कॉल हा त्याच वेळेला करण्यात येतो. पहा ना, माझ्यासोबत हर्षलजी आहेत. मी हर्षल सर आपण पाहिलं ना तर DRS कॉल हा त्याच वेळेला होतो की पारदर्शकता आणावी स्पर्धेमध्ये. यासाठी आयोजक नेहमीच या गोष्टीकडे कल त्यांचा राहतो आणि पंचांच्या मनामध्ये एक साशंकता आली आहे आणि त्यांनी लगेच निरसन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आपण काय म्हणाल? येस, कोणत्याही टीमवरती कोणत्याही खेळाडूवरती अन्याय झाला नाही पाहिजे. मग कधी आपण जर पाहिलं तर पटकन डिसिजन दिला, मग तो यदा कदाचित बॅटरच्या फेवरमध्ये बॉलरच्या फेवरमध्ये जायला नको. म्हणून आपल्याकडे सुविधा आहेत आणि मग त्यांची मदत घेऊया ना आपण, काही हरकत नाहीये. आणि त्यासाठीच आमच्या पंचांनी लगेच कळवलं की आम्ही निर्णय देत नाही आहोत. तो आपण 3ऱ्या पंचाकडे जाऊया, जिकडे आपल्याकडे जवळजवळ 3 कॅमेरा आहेत आणि 3 कॅमेऱ्यांच्या मदतीनं हा निर्णय आपण देणार आहोत. यस, OUT सर्वाधिक मोठा धक्का, अमित नागटी मैदानाच्या बाहेर. गीत आलं, परंतु मला तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला असं कोणतं गाव नाही जिथे या स्पर्धेच्या चर्चेचं नाव नाही.
25ला 4 खेळाडू इथे बाद झालाय. धावपलकावरती धावा त्या 25. चेतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नितेशला यश मिळालं, परंतु नितेशने केलेला डायरेक्ट हिट तुम्हाला आवडला नाहीये का मित्रांनो? रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक विक्रम नोंदवलाय. गोलंदाजाने डायरेक्ट हिट करत असताना खेळाडूला बाद केलाय. काय गोलंदाजी झाली आहे, वरचा क्लास. या पण पुन्हा एकदा पाहूया. साइड अँगल दाखवण्यात येतं. या पण लाईव्ह वरती आपण पाहूया. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आलाय. पहा, लाईव्हला आपण दाखवतो आहोत. हे थेट प्रक्षेपण पाहू शकता. लाईव्ह वरती तुम्ही आता पाहू शकता हे थेट प्रक्षेपण. हा साइड अँगल आहे. हा साइड अँगल तुम्हाला पाहायला मिळतोय. थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. राजीव वाघमारे जवळ येत असताना पाहायला मिळाला, परंतु अगदी त्याच वेळेला फलंदाज अजूनही कुठेही पॉपिंग ग्रीजवर फ्रेम मध्ये दिसत नाहीये. साइड अँगल तुम्ही लाईव्ह वरती पाहू शकता थेट प्रक्षेपणामध्ये. हा निर्णय हा देण्यात येत असताना पाहायला मिळतो. पहा, क्लोज डिसिजन होता. पंचांचंही तितकंच कौतुक करावं लागेल या निर्णयाचा. परंतु एक बाब मी आवर्जून या गोष्टीकडे निदर्शनास आणू इच्छितो की आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार जी तुमची लाईन मार्किंग असते, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, मार्किंग असते. बॅट ही ड्रॅग करत असताना तुम्ही क्रॉस करणं हे फार इम्पॉर्टंट राहतं. पुन्हा पहा, अशी जी मोरे टेक्निकल रूम मधून हे पुन्हा एकदा दर्शवत असताना इथे पाहायला मिळतात की बॅट ड्रॅग केली आहे, परंतु ती बॅट तुम्ही क्रॉस करणं फार इम्पॉर्टंट असतं. कॅमेरा वर्क साहिल पाटीलचं मी कौतुक करेन. त्यानेही चांगलं काम केलंय. कारण जगमध्ये ज्या वेळेला सँड पेपरचा ज्या वेळेला कांड आला, ज्यामध्ये 3 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे बंदी करण्यात आले, त्यावेळेला एक कॅमेरामॅन नच महत्वाचा राहिला होता. चला, सामन्याला सुरुवात होते. थँक्यू व्हेरी मच रुपेजी सावंत सर, थँक्यू. सामन्याला सुरुवात 25ला 4. हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हा नो बॉल. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. गोलंदाजाला करण्यात येते दंडित. बघा, शेवटच्या क्षणापर्यंत अमित नागटीच्या मनाला एक गोष्ट विचारत राहील की या एका धावेची आवश्यकता होती का, जी डेंजर झोनकडे पळत केली आणि शेवटच्या क्षणी झालेला डिरेक्ट हिट प्रभावित करणारा त्याच वेळीचा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. इथून पुढचा बॉल हा फ्री हिटचा पाहायला मिळेल आणि तो फ्री हिटचा बॉल फेस केला जाईल. चेतन म्हात्रे समोर आहेत. हर्षल, चल, मॅच गरम होईल का? सामना थांबला होता. कदाचित सामना गरम होऊ शकतो. क्रिकेटचा खेळ आहे, जिथे सामने थांबतात तिथून गरम होतात. खोला टाकला, लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हालाय चौकार. विदुलाय कंपनीचे मेंटेनन्स मॅनेजर जयसिंगजी बुरुंकर साहेबांचं ते शुभागमन झालं. 30 झाल्यात. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करेन आमच्या राजूदादा केरकर, आपण आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 42 ची गरज आहे. 18 बॉल 42. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र राकेश मोरेजी, संपादक TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज, शिवाय माहितीचे अधिकार कार्यकर्ते सुद्धा आहेत. फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सुद्धा म्हणून ते कार्यरत आहेत. मीडियाच्या क्षेत्रातून रोडखुर्द गावाचे नाव एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचे काम त्यांनी केलेले आहे. मॅन फ्रॉम रोडखुर्द यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. रोहा तालुका प्रीमियर लीग तर्फे त्यांना विनंती करतो की आपण राकेशजी मोरे व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे.
राकेशजी मोरे, आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. रोहाच्या अर्थातच सांस्कृतिक वाटचालीमध्ये, राजकीय वाटचालीमध्ये, सामाजिक वाटचालीमध्ये, पत्रकारितेत सुद्धा रोहाने एक प्रचंड मोठं नाव गेले कित्येक दशकांमध्ये निर्माण केलंय आणि त्याबद्दल तुमचा आम्ही या ठिकाणी यथोचित मानसन्मान करतोय. रोहितजी यांच्या शुभ हस्ते हा मानसन्मान केला जातोय आणि पुन्हा एकदा वळतो समालोचन कक्षामध्ये जिथे आपण आवाज ऐकताय जयेशजी भोसले सर यांचा. 18 बॉलचा खेळ शेष असताना आवश्यकता आहे या मॅच मध्ये 42 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून मुरुड संघ प्रेक्षणीय लढत खेळतोय. निसारजी दळवी अर्थात हफीजी यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करेन या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. पराग खोत अँड कंपनी मुरुड तालुका आज मात्र खेळत असताना पाहायला मिळणार आहे. 17 बॉल आणि 42 ची आवश्यकता. 34ला 4 ही सद्य परिस्थिती. चौथा षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल असेल साईराज नरे पाहायला मिळतील. ओ यावेळेला बाकफुटला जाऊन कट करायचं होतं. बॉलला शॉट बॅकफुट पॉइंट मध्ये तिकडे आपण पाहतो राकेश वेगन येताना पाहायला मिळाले. पण सर याही मॅचला इथूनही टर्न दिला जाऊ शकतो कारण की आपण जर पाहिलं तर काल 18 चेंडूमध्ये जर 52 धावा झाल्या तर आजही होतील. काल तर आपण पाहिलं तर सुपर 12च्या मॅचेस होत्या, आज सुपर 6च्या मॅचेस आहेत आणि एकंदरीत काल जर यश पाटील सारखा खेळाडू मैदानावरती येऊन चांगली बॅटिंग करू शकतो तर आज चेतन मात्रे का नाही, तोही करू शकतो. त्याच्याकडे ताकद आहे आणि त्याच ताकदीचा वापर सातत्यानं तोही मैदानावरती करताना पाहायला मिळाला आणि मग त्याला साथ देत असताना जगन्नाथ चांगले खेळले होते तर विशालही खेळू शकतात. ही मॅचही रंगेल. 16 बॉल 42 धावा, 41 धावेची गरज आहे. 16 बॉल 41 ची आवश्यकता. यश पाटिल ने करून दाखवलं तर आपण का नाही. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. प्रैक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. 16 बॉल 41 ची आवश्यकता. आजच्या दिवशीची इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आणखीन एक मी करू इच्छितो की कोणतेही पैसे लावता तर ती कॅश स्वरूपामध्ये आणा. तुमचा जीपे चालत नाही इथे. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला केले 5 धावा मिळतील. 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये अर्धा संघ डगआउट मध्ये आरामात फरमावेल. 5वा खेळाडू बाद. धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली पण प्रशांत मडवी बाद झाल्यानंतर एखादा पत्त्यांचा बंगला उंच उंच जावा आणि त्याच वेळेला लडखडत मैदानाच्या खाली यावा हा पराक्रम घडला. सन्माननीय संघ मालक निसारजी दळवी इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि यस मुरुड तालुका या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. या निसारबाई आपल्या व्यासपीठावरती रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष हार्दिक असं स्वागत आहे. जसं जसं या मॅचचा आपण जर विचार केला ना तर रिझल्ट आपल्या हातामध्ये येईल ना तसं तसं प्रेक्षक वर्ग आमच्या चौबाजूनी खूप सारे येताना पाहायला मिळतील कारण की त्यांनाही माहिती आहे यानंतर रोहा तालुका आणि मुरुड तालुका ही मोठी मॅच आहे. 33ला 5 हुसेनला आपण पाहणार आहोत या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. हुसेन टक्के काय खेळला होता तो 10वी चषकामध्ये. ज्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे वेगवान चेंडू जो पाहायला मिळतोय, जो वेगवान चेंडू थेट यष्टी रक्षकाचा भेद घेत असताना दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे की काय. कारण की आपण जर पाहिलं ना साईराजचा एक वेगळाच कॉन्फिडन्स ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण जर पाहिलं तर एक अव्वल दर्जाची गोलंदाजी तो करतोय. ज्या वेळेला त्यानं ऋतिक माहीची विकेट मिळवली ना तर नंतर एक वेगळ्याच उंचीवरती वेगळ्याच भन्नाट वेगानं तो गोलंदाजी करताना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. साईराज नरे 31 धावा फलकावरती. इथे हॉरिझेंटल बॅटस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारे अशा रीतीचे फटके आपण पाहिलेत. आधुनिकतेचा आविष्काराचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इम्प्रोवायझिंग केलं होतं परंतु डॉट बॉल आला. ही बाब महत्वाची आहे. एक डॉट बॉल फेकले जातात. साईराजने मात्र कमबॅक केलं. या मॅचमध्ये पूर्णपणे धावांचा वेग थांबवण्याचा कारनामा केला. 32 वरती 5 सध्याची स्थिती आहे. साईराजनं मात्र कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे. 10 बॉल टाकले
यस एकंदरीत 11 बॉल टाकलेत या मॅच मध्ये आणि त्यांनी फक्त धावा खर्च केले. 13 महत्वाची विकेट मिळवली. ऋतिक माईला बाद केला आणि संघ पूर्ण अडचणीमध्ये सापडला. पूर्णपणे टीम बॅकफुटला ढकलण्याचा कारनामा या मैदानावरती केला गेला. दळवी प्रिन्स 11 वरवडणे यांच्या माध्यमातून चेतनसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 5 वरती तो नॉट आउट आहे. 5 बॉल त्याने फेस केले. 100चा स्ट्राईक रेट आहे. यदा कदाचित दळवी यांच्या माध्यमातून जे काही पारितोषिक लगावण्यात आलंय हे त्याला मोटिवेट करू शकतं. यावेळेला पहा आलाय षटकार थेट डाऊन ग्राउंड स्ट्रेट हिट ग्रेट हिट चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा षटकार. स्थिती बदलली या षटकारानं. जिकडे आपण पाहतो 12 बॉल आता 34 धावांची आवश्यकता या मॅचला अजूनही जिंकण्यासाठी आहे. 12 चेंडू 34 धावा 34 धावा 12 चेंडू. बघा सर 24 संघांनी नशीब आजमावलं. त्यातील आपल्याला 12 पहिले मिळाले. 12 मधून 6 आले. 6 मधून आता 3 संघ मिळतील. प्रत्येकानं जिंकण्याचे स्वप्न बघितले. पण ज्यावेळेला आपण म्हणतो ना देखा हुआ सपना सपना ही रह जाता जब तक व्यक्ती अपना पसीना नहीं बहाता. घाम गावावा लागेल. मेहनत करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि यश निश्चित त्या स्वप्नांवरती खरं उतरण्यासाठी आता चेतन मात्रे बॅटिंग चांगली करताना पाहायला मिळतात. 12 बॉल 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे सर. बाकी मी तर म्हणेन केवळ 24 संघ नव्हे तर याच तालुक्यामध्ये 170 गावं आहेत. 170 गावे 16 असोसिएशन आणि अगदी 16 असोसिएशन 170 गावातील प्रत्येक युवा खेळाडूने स्वप्न पाहिलं मला रोहा तालुका प्रीमियर लीग खेळायची आहे. मला रोहा तालुका प्रीमियर लीग पाहायची आहे. आणि आज ही स्पर्धा सुपर डुपर हिट होते. येणारे बॉल आहेत ते 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये ती 34 धावसंख्येची 17चा आस्किंग रन रेट आहे. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. येणारी वेळ कशी असेल कोणाची हे पाहावं लागेल. गोलंदाजीमध्ये करण्यात आला फेरबदल. दाखल होत असताना गोलंदाजी मार्कवरती विजय याला आपण पाहतोय ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केल्या त्या 12 विकेट मिळवली होती. एक त्याला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. या षटकाच्या दरम्यान कशी असेल त्याची गोलंदाजी काय वाढून ठेवलंय येणाऱ्या पुढच्या 6 बॉल मध्ये हे पाहणं तितकंसं गरजेचं असेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक डीप मधून येतो. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना स्ट्राईक इन वरती आणलंय. मागील बॉल वरती षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला गरजेचं आहे. या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल. संघर्ष करावा लागेल. मेहनत करावी लागेल. जिंकायचं आहे. लढायचं आहे. भिडायचं आहे. प्रत्येकाला आपल्या नावाचा बोलबाला या तालुक्याच्या पटलावरती करून दाखवायचा. आणि रोहा तालुक्यातील प्रत्येक खेळाडू माघार घेणाऱ्यातला नाहीये. तो लढणार तो भिडणार शेवटच्या क्षणापर्यंत खेळणार आणि तेच खेळ मैदानाच्या आतमध्ये केले जातात. 11ला 33 ची आवश्यकता. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक दूर आहे. पहिली सिंगल वेगाने घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. इथे दोन्ही गाड्या एका रुळावरती आहेत. अपघातात टळ आहे. जे यशस्वी जयस्वालच्या बाबतीत घडलं ना ते इथे पुन्हा एकदा घडत असताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. संधी मिळेल तुलाही तू हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नको. फक्त तू खचू नको. मी हे शब्द एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय माई यांच्यासाठी म्हणेन कारण की त्यांच्याकडे खूप सारी ताकद आहे आणि अगदी मैदानावरती ते 7व्या क्रमांकासाठी बॅटिंगला आलेत. ज्या वेळेला मैदानावरती सातत्यानं गावं मर्यादित क्रिकेट खेळलं जातं पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरती ते बॅटिंगसाठी आपल्याला बघायला मिळतात आणि बरेचसे मोठे फटके खेळण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. आता संधी मिळाली आहे. आता खचायचं अजिबात नाहीये. लढायचं आहे. भिडायचं आहे. निधड्या छातीनं समोरच्या प्रत्येक गोलंदाजासमोर उभं राहायचं आहे आणि त्याच वेळेला धावाही बनवायच्या. काय बॉलिंग केली आहे. कौतुकास्पद गोलंदाजी. विजय शेडगे त्यानं पहिला बॉल टाकला. एक धाव खर्च केली. दुसऱ्याच बॉलवरती पुन्हा एक धाव खर्च केली पण तिकडे विकेट मिळाली. आता आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 32 धावांची. 10 चेंडू 32 धावा. विजयने गोलंदाजी करत असताना त्याची चाणक्य नीती देखील इथे अपनावलेली आपण पाहिले. यावेळेला बॅकअप द लाईन ड्राईव्हला ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर परंतु प्रयत्न पहा. आज डेडिकेशन लेवल एक चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. या स्पर्धेने मापदंड ओलांडत असताना क्षेत्ररक्षणाचा क्लास आपण पाहिला.
या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना मला अभिमानाने एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते ना, की हा क्रिकेटचा खेळ केवळ खेळ म्हणून मर्यादित नाही आहे, तर एक फॅमिली शो म्हणूनही आपण पाहिला. कारण आज योगेशजी गंभीर यांचा परिवार इथे येतो, तेजसजी नरे यांचा परिवार आपण या व्यासपीठावरती पाहतो. प्रत्येकाचा परिवार या व्यासपीठावरती आहे आणि ही स्पर्धा पाहतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा सुपर डुपर हिट करण्यासाठी चेतनच्या बाटमधून आणखीन एक आलाय, वजनदार, दमदार, शानदार, दर्जेदार षटकार. फटका खेळला, अप्रतिम फटका, दर्जेदार. मी म्हणेन ऑन साईडला या मॅचला ऑन करणारा षटकार हा आला. चेतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्याला माहिती आहे जीवनात आपण जर पाहिलं तर असंख्य माणसं भेटतात, काही साथ देतात, काही साथ सोडून जातात, पण मला शेवटपर्यंत राहायचं आहे. काही बॅट्समन आले ते मैदानाच्या बाहेर गेले, पण मी उभा आहे, मला धाबा बनवायच्याच आहेत. 8 बॉल 25 ची गरज आहे. 8 बॉल 25 धाबा. सामना बनलाय यावेळेला हलक्या हाताने संयमाने चिप केलं होतं, काही काय चेंडू हवेमध्ये राहिला, सिंगल घेतली आहे, चेतनने थांबवलंय. दळवी प्रिन्स 11 यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी चेतनला 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलाय. अनेक वेळेला स्पर्धा खूप साऱ्या करत असताना एक अनुभव नेहमीच आला गुड्ड्याजी, की ज्या ज्या वेळेला पारितोषिक लगावलं धावफलकावरती 48 6 खेळाडू बाद झाल्यात. विजयासाठी आवश्यकता अजूनही 7 बॉलचा काही शेष आहे, 7 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता आहे. ज्या ज्या वेळेला पारितोषिक लगावलेत ना त्या त्या वेळेला तो खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. परंतु दळवी प्रिन्स 11 या टीमने ज्या ज्या वेळेला पारितोषिक लगावला तो खेळाडू चांगला खेळला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 48-6. या वेळेला पहा चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, हवेमध्ये हेलकावे खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकच फाईट, वातावरण टाईट, षटकार. एक गोष्ट आवर्जून मला हर्षलजी बनावीशी वाटते. मला जन्नत सिनेमा आठवला. एक सिनेमा या खेळाडूला पाहिल्यानंतर जन्नत सिनेमामध्ये एक डायलॉग होता. डायलॉग असा होता की पिक्चर वालों की जो लाइफ होती है और क्रिकेटर की लाइफ होती है वो एक समान होती है, उम्र खत्म काम खतम. इथे या खेळाडूची हे झालेली नाही आहे, जवानी अजूनही त्याच्याकडे आहे. काय स्ट्रोक केला मित्रांनो संजय माईची. हा षटकार आवडला असेल ना तर टाळावायला काही हरकत नाहीये. नंबर जस्ट एज फॉर जस्ट नंबर फॉर मी. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळ आहे. सामना बनतो रोहा स्पोर्ट्स वरती तुम्ही लाईव्ह पाहता या स्पर्धेला. सामना आवडला असेल, स्पर्धा आवडली असेल, हे लाईव्ह टेलिकास्ट आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला खाली नंबर्स मिळते, आकाश कडव आणि योगेश गंभीर. तुम्हाला हे लाईव्ह कव्हरेज पुन्हा एकदा हवं असेल ना आपली स्पर्धा रंगवण्यासाठी तर आजच याच नंबरवरती संपर्क तुम्ही साधा. मैदानाच्या आतमध्ये सामना बनलाय, सामना चुरशीचा होतोय. येणारे 6 बॉल 18 ची आवश्यकता आहे. जिथे हर्षलजी मुंडेंचा आवाज आपण ऐकतोय. निश्चितपणे एकंदरीत आपण जर पाहिल्यानंतर मागील काही कालामध्ये पुष्पा 2 हा पिक्चर खूप सारा फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये एक डायलॉग खूप फेमस झाला, दम है तो रोक के दिखा से कावत. आज प्रत्येक फलंदाज आयुष्य आरो 11चा टीमचा सांगतोय दम है तो रोक के दिखा. मुळगावकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. थांबवतील का याही गोष्टीकडे पाहावं लागेल. आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इकडे चेतन मात्रे, इकडे संजय माई, दोघांनी आक्रमण चालू झालंय. म्हणजे काल जगन्नाथ खेळले, यश पाटील खेळले, तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. 6 चेंडू 18 ची गरज. 6 बॉल 18 धावा. गोलंदाज सज्ज, खोला टाकलेला बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चितच मी इथे दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. एकच धाव येत असताना इथे पाहायला मिळाली आहे. दळवी प्रिन्स 11 यांच्या माध्यमातून संजय माईला देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. होणारा होतला, जाणारा जातला, माग तो फिरू नको, उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा, जिगर सोडू नको, जिगर सोडता कामा नये या मॅच मध्ये. हा बॉल खोला टाकला, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक दूर आहे, डीप मधून चेंडू खाली येतोय. येणारे बॉल 4 राहिले. 16 ची आवश्यकता या मॅच मध्ये. निश्चितपणे 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. आयुषी आरो 11 टीमचे प्रत्येक समर्थक म्हणत असतील की जे झालं ते गेलं, झालं ते विसरून नव्यानं पुढे जायचं. आणि नव्यानं पुढे नेताना चेतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये, त्याच वेळेला संजय माई आहेत. महत्वाचा सामना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच बनली आहे, सामना बनलाय. मॅच आवडली असेल, सामना आवडली असेल, स्पर्धा आवडली असेल तर होऊ दे.
क्षेत्राचं वेगळंच क्रेज आहे. राहुल दादाची बैल जोडी आज फिकी पडली मैदानाच्या आतमध्ये. आयुषी आरोही 11ची जोडी काय काम करते. चेतन मात्रे त्यांच्या साथीला संजय माई दोघांनी प्रभावित केलंय. रोहेकरांची खऱ्या अर्थानं मन जिंकली. 3 बॉल 10 की आवश्यकता, 3 चेंडू आणि 10 धावा. जीत की खातिर वो जुनून चाहिए, जिसमें उबाल वो खून चाहिए. ये आसमां भी आएगा जमीन पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 2 बॉल 10 ची गरज, 2 चेंडू आणि 10 धावा. फायनल बिफोर फायनल असा सामना मैदानाच्या आतमध्ये. गुड्डा जाधवचं सेलिब्रेशन, व्यासपीठावरची सेलिब्रेशन आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं सेलिब्रेशन खूप काय सांगून जात आहे. यस, पैसा वसूल मॅच, या व्यतिरिक्त काहीच बोलू शकत नाही. याच्याच साठी केला होता 8 तास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा. हर्षजी थांबा थांबा, मी तुम्हाला सांगू इच्छितो ही फायनलची मॅच नाहीये मित्रांनो, परंतु जो जल्लोष आहे ना हा फायनल पेक्षा कमी नाहीये. जास्तीत जास्त सिद्दीकजी बाबी यांना तुम्ही ऐकत असाल तर ते आवर्जून म्हणतात, मैच कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा, कोई अंदर नहीं जाएगा. मैच चाहे कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा. पहा प्रेक्षक वर्ग, पहा प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. काही खांबाला टेकून उभ्या आहेत, काही बसलेत, काही बाईक वरती आहेत, काही सोड्याचा आनंद घेत आहेत, काही ज्यूसचा आनंद घेत आहेत. मॅच बनत असताना येणारे 2 बॉल 10 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपण तन्मयला पाहतो. येणारे 2 बॉल 10 ची आवश्यकता. 200 रुपयाचा कॅश प्राइज वाढायला हवं, कारण आता मॅच इम्पॉर्टंट आली आहे. सामना बनतोय. आपण पाहतो रोहा स्पोर्ट्स वरती लाईव्ह कव्हरेज. 62ला 7. पुढचा बॉल 2 चेंडू 10. खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय का. स्ट्राइक चेंज केली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न. खेळाडू बाद. राजू दादा वेगाने आले. एस्टनच्या मागून बॉलला फेकलं, त्याच वेळेला विकेट मिळाली आणि या मॅच सिच्युएशन टर्न झाली. शेवटच्या क्षणी आलेला हा डॉट बॉल कितपत महत्वाचा आहे, पण इथून पुढे चमत्कार होईल का. कारण की संजय माई यांचा अजूनही विश्वास आहे. त्यांनी स्ट्राईक हातात पकडली आहे. आता आवश्यकता 1 चेंडू आणि 10 धावांची. 62ला 8. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन, मॅच चाहे कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा. सामना कोणी जिंकू द्यात, कोणी आतमध्ये जाणार नाही. 62ला 2. शेवटचा बॉल या इनिंगचा. परंतु क्रिकेट जिंकलंय. गावासाठी जर रील स्टार गुड्डा जाधव ही मैदानात उतरायला तयार झालाय. आज गाव जिंकतोय. आज एकत्रितपणे खेळलेलं हे क्रिकेट जिंकत असताना पाहायला मिळतंय. मॅच चांगली बनली आहे. पुढचा बॉल चेंडू खोलात टाकलेला हा बॉल. सामना जिंकलाय. सुपर 3 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय श्री दत्त कृपा मुळगाव. श्रीवाज्ञा 11 संघ. अभिनंदन.